एकीकडे वनी उपविभागाची वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी स्थानिक वाहतूक शाखा सक्षम असताना महामार्ग पोलिसांची वनी शहरातील उपस्थिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। आपले मूळ कार्यक्षेत्र सोडून महामार्ग पोलीस चक्क वनीच्या विश्रामगृहात विश्राम करत असल्याचे चित्र समोर आले आहे। आज मारेगाव येथे बंदोबस्तासाठी पोलिसांचा ताफा तैनात असताना महामार्ग पोलीस मात्र वनीत आपल्या आलिशान गाड्या लावून विश्रामगृहात आराम फरमावत होते, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे। करंजी येथील महामार्ग पोलिसांचे मुख्य काम हे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हे आहे। मात्र हे पोलीस महामार्ग सोडून वनी शहराच्या मध्यवर्ती भागात काय करत आहे? त्यांची ही उपस्थिती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आहे की अन्य काही अर्थपूर्ण हेतू साध्य करण्यासाठी, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे। वनी शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत आहे। मग या शाखेच्या कार्यक्षेत्रात महामार्ग पोलिसांनी घुसखोरी करण्याची गरज काय? जर स्थानिक पोलीस वाहतूक हाताळण्यास सक्षम असतील तर महामार्ग पोलिसांनी शहरात येऊन विश्रामगृहाचा आधार घेणे हे केवळ प्रशासकीय नियमांचे उल्लंघन नसून स्थानिक यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे। आज मारेगावमध्ये बंदोबस्ताची गरज असताना जबाबदार यंत्रणा वनीत विश्राम करत आहे, ही गंभीर बाब आहे। कर्तव्यावर असताना अशा प्रकारे विश्रांती घेणे हे करंजी येथील महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते। वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष आहे की त्यांना अशा खास विश्रांतीची रीतसर परवानगी दिली आहे। महामार्गावर खड्डे आणि अपघातांची मालिका सुरू असताना महामार्ग पोलीस वनीत काय करत आहे? त्यांना जर इथेच थांबायचे असेल तर त्यांनी आमची वाहतूक समस्या सोडवावी, पण ते केवळ विश्रामगृहात काय करत आहे, असा सवाल आता संतप्त वनीकर नागरिक विचारत आहे। वनीतील या विश्रांती प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन दोषीवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणाबाबत अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी